नमस्कार मित्र हो. गुड मॉर्निंग. आपण अर्थशास्त्र या तासिकेमध्ये बाजाराचे प्रकार बघत आहोत. आपण मागील तासिकांमध्ये बाजाराचे प्रकार पाहिलेले आहे. बाजाराचे विविध प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण करत असताना स्पर्धेनुसार बाजार आणि त्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा विचार आपण करत आहोत. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आपण पाहिली. त्यानंतर अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंवा अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे जे वेगवेगळे 3 प्रकार सांगितलेले आहे, यामध्ये मागील तासिकेमध्ये मक्तेदारीची बाजारपेठ याचा विचार आपण केलेला आहे. या मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसे लोक असतात, त्याची किंमत कशा पद्धतीने निश्चित होत असते. म्हणजे मक्तेदारीमध्ये फक्त किंमत करता हा मक्तेदार असतो किंवा विक्रेता असतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि या मक्तेदारीमध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा विचार आपण केलेला आहे. मक्तेदारीमध्ये मूल्यभेद कशा पद्धतीने होत असतो, हा मूल्यभेद आपण पाहिलेला. व्यक्तीनुसार मूल्यभेद, काळानुसार मूल्यभेद, स्थळानुसार मूल्यभेद आणि वापरानुसार मूल्यभेद, हे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहे. या तासिकेमध्ये आपल्याला अल्पाधिकार बाजारपेठ आपल्याला बघायची आहे. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एक विक्रेता किंवा उत्पादक असतो, याचा विचार आपण केलेला आहे. या गोष्टी आपण समजून सांगितलेल्या आहे. आता आपल्याला बघायचं ते म्हणजे अल्पाधिकार, ऑलिगोपॉली. आता अल्पाधिकाराला इंग्रजीत ऑलिगोपॉली असं म्हटलं जातं. अल्पाधिकार किंवा ऑलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेमध्ये झालेली, ग्रीक शब्दातून झालेली. ऑलिगोई म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते, OLIGOI, ऑलिगोई म्हणजे अल्पसंख्याक, आणि POLIS, पॉलिस म्हणजे विक्रेते. पोलीस नाही, POLICE नाही. पोलीस म्हणजे आपले जे महाराष्ट्र पोलीस, केंद्र सरकारचे पोलीस, ते पोलीस नाही. ग्रीक शब्दातील पोलीस, POLIS, पोलीस म्हणजे विक्रेते, या दोन्ही शब्दांना एकत्र करून काय झालं, अल्पसंख्याक विक्रेते. अल्पसंख्य विक्रेते, काही जे विक्रेते असतात ते एकत्र येणे किंवा उत्पादक एकत्र येणे आणि एकत्र येऊन मक्तेदारी निर्माण करणे किंवा एकाधिकार निर्माण करणे, याला अल्पाधिकार असं म्हटलं जात असतं. म्हणजेच अल्पाधिकार म्हणजे असा बाजार होय की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे असेल, सिमेंट कंपनी असेल, जसं मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये ACC सांगितलं आहे, असोसिएशन ऑफ सिमेंट कंपनी. L&T आहे, लार्सन अँड टुब्रो. अगोदर KB, कावासाकी आणि बजाज, किंवा हिरो, होंडा, असे वेगवेगळे जे लोक आहे, हे लोक काय करतात, एकत्र येतात आणि एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असतात आणि बाजारामध्ये अल्पाधिकार निर्माण करतात. या अल्पाधिकाराची काही वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य अल्पाधिकाराचं दिसून येतं ते म्हणजे अल्पाधिकार काही विक्रेते असतात. अल्पाधिकारामध्ये काही विक्रेते असतात, एकच विक्रेता दिसत नाही किंवा असंख्य विक्रेते आपल्याला अल्पाधिकारामध्ये दिसत नाही. काही विक्रेते हे काय असतात किंवा उत्पादक त्या
अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये दिसून येतात. म्हणजे अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात आणि बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. तसेच त्यांची किमतीवर आणि वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय स्वरूपाचं नियंत्रण असतं. दुसरं वैशिष्ट्य पुन्हा या अल्पाधिकारी बाजारपेठेचं दिसून येतं ते म्हणजे परस्पर अवलंबन. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये परस्पर अवलंबन नसतं, कोणी एकमेकांवर अवलंबून नसतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा परस्पर अवलंबन नसतं. परंतु अल्पाधिकारी बाजारपेठेमध्ये मात्र काय होतं की परस्पर अवलंबन असतं. एकमेकांवर एकमेक विक्रेते कसे असतात, अवलंबून असतात. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीमध्ये विक्रेत्यांना दक्ष राहावं लागतं. एकसारखी वस्तू विकणारे जे लोक असतात, एकाने जर किंमत कमी केली तर पहिल्याला सुद्धा किंमत कमी करावी लागते, दक्ष राहावं लागतं. या बाजारामध्ये काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल केला तर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं. बघा, तुम्हाला कदाचित माहिती असेल की या अगोदरच्या 4-5 वर्षामध्ये जिओ रिलायन्स ग्रुपने काय केलं होतं की मार्केटमध्ये आपले जे ग्राहक आहेत ते ग्राहक जुळून राहावे किंवा ग्राहकांना 1 वर्षापर्यंत फ्री इंटरनेट सेवा, फ्री कॉलिंग दिलं होतं. आता इतरही कंपन्यांना झुकतं माप द्यावं लागलं. मग त्यावेळेसपासून मग अनलिमिटेड कॉलिंग सुरू झालं. अनलिमिटेड कॉलिंगचा प्रकार त्यावेळेसपासून सुरू झाला. म्हणजेच प्रत्येक जो स्पर्धक आहे, उद्योग संस्था असते किंवा विक्रेता असतो, याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर विक्रेत्यांशी किंवा इतर उत्पादकांशी जुळून घ्यावं लागतं. त्यानंतर तिसरं एक वैशिष्ट्य आपल्याला या स्पर्धेचं दिसून येतं ते म्हणजे जाहिरात. अल्पाधिकार बाजारामध्ये जाहिरात हे प्रभावी साधन असते. ॲडव्हर्टायझिंग प्रभावी साधन असतं. आपण पाहतो की टीव्हीवर ॲडव्हर्टाईज असते, जाहिरात असते, पेपरमध्ये जाहिरात दिली जात असते, भिंतीवर जाहिरात दिली जात असते. जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पोस्टर आहे, होल्डिंग्स आहे, हे जाहिरातीचे आपल्याला मार्केटमध्ये जर केलं तर आपल्याला जे झुलत असलेले दिसून येतात, लावलेले दिसून येतात. म्हणजे अल्पाधिकारामध्ये उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने काय करतात, जाहिरातबाजी करत असतात. म्हणजे आपली वस्तू ही श्रेष्ठ आहे, आपली वस्तू इतर वस्तूंपेक्षा चांगली आहे हे दाखवण्याचं कार्य जाहिरातीच्या माध्यमातून केलं जात असतं. तुम्ही टीव्हीवर बघता अनेक अशा जाहिराती आहेत. 7 दिन में अनेक आपल्याला टीव्हीवर जाहिराती पाहायला मिळतात. त्यामध्ये फेअर अँड लवलीची जाहिरात आपण पाहतो की 7 दिवसात गोरं करते, अमुक करतं, तमुक करतं, या बाबतीमध्ये बोललं जात असतं सांग. आणि मग ग्राहकांना ते माहिती असतं, एखादी सावळी व्यक्ती जर असेल तर मग काय ती फेअर अँड लवली घेते. मग फेअर अँड लवली असं सांगते खरं तर मग दुसरी एखादी तशाच प्रकारची क्रीम, म्हणजे फेस क्रीम उत्पादन करणारी जी व्यक्ती आहे किंवा उत्पादक आहे, ते उत्पादक पुन्हा तशा पद्धतीची मग 7 दिन में वो क्या वो लेडीज वाली क्रीम है, जेंट्स वाली क्रीम होना, मर्दों की क्रीम होना वगैरे वगैरे सारख्या जाहिराती नंतर दुसरी वस्तू निर्माण करणारे विक्रेते किंवा उत्पादक जाहिरात करत असतात. आणि यातून मग जे ग्राहक असतात, या ग्राहकांना आकृष्ट किंवा आकर्षण दाखवतात. आकर्षक जाहिराती केल्या जात असतात.
जसं फॉगची जाहिरात आहे, आजकल इंडिया में क्या चल रहा है, फॉग चल रहा है, हे जाहिरात तुम्ही ऐकली असेल. किंवा एखादी खूप वादळ येतं, त्या वादळामध्ये त्या व्यक्तीचे पूर्ण कपडेच्या कपडे निघून चालले जातात, परंतु दुसरी व्यक्ती तिथे येते आणि ती म्हणते की सर्व निघून गेलं, पण मात्र सेंट तसाच कायम राहिला. म्हणजे ही एक प्रकारची जाहिरात आहे, ही एक आकर्षक जाहिरात आहे. आणि या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचं जे कार्य आहे, हे कार्य केलं जात असतं. आणि त्यातून मग आपले जे ग्राहक आहेत ते ग्राहक बनवले जात असतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे प्रवेशावर निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजेत तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावं लागत असतं. म्हणजे ज्या उत्पादक करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या काय उद्योगामधून बाहेर पडू शकतात, परंतु प्रवेश जर घ्यायचा असेल तर मात्र त्याला अडथळे निर्माण होतात. मग अडथळे कसे असतात, तर सरकारी परवाना किंवा लायसन्स मिळवावं लागतं, त्यानंतर मग उत्पादन करावं लागतं. अनेक वस्तूंचं जे पेटेंट आहे ते पेटेंट घ्यावं लागतं, पेटेंट तयार करावं लागतं, आणि मग त्याला उत्पादनाची परमिशन मिळते, परवानगी मिळते, आणि मग तो बाजारपेठेमध्ये प्रवेश घेतो. म्हणजे प्रवेशावर निर्बंध असतात, पण मात्र बाजारपेठेतून बाहेर जायचं असलं तर मात्र कोणत्याच प्रकारचे निर्बंध नसतात. अशा पद्धतीने अल्पाधिकारामध्ये प्रवेशावर निर्बंध हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आपल्याला या स्पर्धेचं दिसतं ते म्हणजे समानतेचा अभाव. या मक्तेदारी या अल्पाधिकारी बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीमध्ये असमानता असते. उद्योग संस्थांचा जो आकार आहे हा आकार सारखा नसतो, असमान असतो. काही आकाराने लहान असतात तर काही आकाराने मोठे असतात. असमानता आपल्याला दिसून येते. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अनिश्चितता. अनिश्चितता हे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. या बाजारामध्ये लक्षणीय विचारात घेण्या इतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. या बाजारात काय असतं, उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असतात, निरनिराळ्या प्रकारचे असतात. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीमध्ये एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्य करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्ष सुद्धा करू शकतात. सारखे जर उत्पादन करणारे असेल, त्यांचं जर पटत असेल तर ते एकमेकांशी मिळून घेतात, एकत्र प्रत्येकाच्या कंपन्यांमध्ये किंवा उत्पादक संस्थांमध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं, आणि विकत असताना मात्र ते काय केलं जात असतं, मिळून मिसळून ते विकतात किंवा संघर्षही घडवून आणतात, एकमेकांशी स्पर्धा करताना दिसून येतात. आणि यामुळे अनिश्चितता हे आपल्याला पाहायला मिळतं. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धा, ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आपल्याला बघायची आहे. पहिली आपण मक्तेदारी स्पर्धा पाहिली, त्यानंतर अल्पाधिकारी स्पर्धा पाहिली. आता पूर्ण स्पर्धेचा तिसरा प्रकार आपल्याला बघायचा तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा. आता मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय, तर याची जी व्याख्या ती व्याख्या आपल्याला बघावी लागेल. आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार. पूर्ण स्पर्धेचा विचार केला आपण, आपल्याला ते बाजारपेठेमध्ये आढळून येत नाही. मक्तेदारीचा विचार केला तीही सहसा आपल्याला आढळून येत नाही. अल्पाधिकाराचा विचार केला तीही पूर्णपणे आढळून येत नाही. काही प्रमाणामध्ये सर्वच्या सर्व बाजारपेठा आपल्याला बाजार यंत्रणेमध्ये दिसून येतात.
आणि यातून मग मक्तेदारीयुक्त स्पर्धा निर्माण झाली. कोणती स्पर्धा निर्माण झाली? मक्तेदारीयुक्त स्पर्धा. बघा तुम्ही या मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाबतीमध्ये विचार करताना थोडासा विचार करू आपण. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची उत्पादने. बघा आपण जर एखादी आपलं घर जर स्वच्छ ठेवायचं असेल किंवा टॉयलेट स्वच्छ ठेवायचं असेल तर या बाजारपेठेमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कंपन्या, त्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने काय करतात, उत्पादन करतात. आहे काय? स्वच्छतेसाठी लागणारे जे उत्पादन आहे तेच आहे. आणि या कंपन्या ज्या आहे, ह्या कंपन्या काय करतात, एकच प्रकारचं उत्पादन अनेक कंपन्या करत असतात. जसं साबण आहे, आंघोळीची साबण असेल, लक्स आहे, संतूर आहे किंवा डव आहे किंवा इतर ज्या काही ॲलोवेरा साबण असेल किंवा वेगवेगळ्या ज्या कंपन्या, त्या कंपन्या काय करतात, वस्तूंचं उत्पादन करत असतात. आणि मग यामधून मग काय होतं की म्हणजे एकमेकांबद्दल स्पर्धा निर्माण होत असते. मक्तेदारीची आपल्याला काही वैशिष्ट्ये दिसून येतात आणि पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. अशा प्रकारची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा आपल्याला या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणारा हा बाजार आहे. मक्तेदारीयुक्त बाजार हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येतो. यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये समाविष्ट झालेली असतात. प्राध्यापक चेंबरलिन यांनी 1933 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना सर्वात अगोदर मांडली. चेंबरलिन हा जो अर्थतज्ञ आहे, अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनी 1933 मध्ये एक ग्रंथ प्रकाशित केलं, पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव आहे थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. काय? मक्तेदारी युक्त स्पर्धेचा सिद्धांत. मक्तेदारी युक्त स्पर्धेचा सिद्धांत हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये त्यांनी मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना मांडलेली आहे. आणि ही संकल्पना प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसून येते. त्यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा होय की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय? की ज्यामध्ये विक्रेते किंवा उत्पादक काय करत असतात, जवळचा पर्याय परंतु पूर्णपणे जवळचा पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करतात. जसं संतूर आहे किंवा लक्स आहे, या दोन साबणी कशा आहे, जवळचा पर्याय आहे, म्हणजे त्या अंग धुण्यासाठी. किंवा एखादी डेटॉल साबण आहे ती, पण डेटॉलमध्ये काय आहे, डेटॉल साबणीमध्ये डेटॉलचा अंश आहे, संतूर साबणीमध्ये हळदीचा अंश आहे, चंदनाचा अंश आहे, आणि लक्स साबणीमध्ये गुलाबाचा अंश आहे. म्हणजे ह्या ज्या साबण आहे, त्या साबण किंवा ज्या बाथसूप आहे, या बाथसूप काय आंघोळीच्याच आहे, परंतु कसं आहे, पूर्णपणे जवळचा पर्याय नाही आहे. वेगवेगळे घटक त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केलेले आहे असं सांगितलं होतं. याचा अर्थ असा की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा होय की ज्यामध्ये अनेक विक्रेते किंवा उत्पादक जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात. काय? जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, परंतु हे जे उत्पादन आहे ते उत्पादन कसं आहे, थोडंसं भिन्न आहे हे दाखविलं जातं.
अशा स्पर्धेला मक्तेदारी युक्त स्पर्धा असं म्हटलं जात असतं. पूर्णपणे पर्याय नसलेल्या वस्तूंचं उत्पादन या स्पर्धेमध्ये केलं जातं. या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. ही जर वैशिष्ट्ये जर पाहिली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये स्पष्ट करावी लागतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या कशी असते? अनेक असते, असंख्य नसते, अनेक असते, जास्त असते. परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या कशी असते? बोटावर मोजता न येण्याजोगी असते, असंख्य विक्रेते असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या कशी असते? पुष्कळ असते, परंतु असंख्य नसते. आणि तुलनेने पूर्ण स्पर्धेच्या विक्रेत्यापेक्षा ती कमी असते. आणि त्यामुळे काय होतं की विक्रेत्याचं वर्तन हे मक्तेदारीप्रमाणे असते. असंख्य नसल्यामुळं काही बाबतीमध्ये मक्तेदारीसारखं वर्तन या विक्रेत्यांचं असतं. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे असंख्य ग्राहक. या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची संख्या असंख्य असते, विक्रेत्यांची संख्या अनेक असते, परंतु ग्राहकांची संख्या मात्र असंख्य असते. त्यामुळे कोणत्याही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीमध्ये बदल करून वस्तूंच्या किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. म्हणजे किमतीवर जो परिणाम आहे किंवा किंमत ठरण्यामध्ये ग्राहकांच्या मागणीचा परिणाम या स्पर्धेमध्ये होत नाही. बघा, आपण बाजारात जातो, बाजारात गेल्यानंतर काय, त्या वस्तूवर लिहिलेली जी MRP किंमत असते, मॅक्झिमम रिटेल प्राइस, ती देतो आपण. ग्राहक त्यामध्ये बार्गेनिंग करतो का? भावबाजी करतो का? नाही करत. त्या वस्तूवर जेवढी किंमत लिहिलेली असते तीच किंमत आपण देतो. मॅक्झिमम रिटेल प्राइस MRP 30 रुपये जर असेल तर आपण पटकन खिशामधून काढतो आणि 30 रुपये देतो. अशा पद्धतीने असंख्य ग्राहक या बाजारपेठेमध्ये दिसून येतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य या बाजारपेठेचं पाहायला मिळतं ते म्हणजे वस्तुभेद. या बाजारपेठेमध्ये वस्तुभेद दिसून येतो. एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपेक्षा भिन्न आहे दाखविलं जातं, सांगितलं जातं. त्याचा जो ब्रँड असतो किंवा छाप असतो किंवा चिन्ह असतं हे वेगवेगळं असतं. मागच्या तासिकेमध्ये व्हिडिओ तासिकेमध्ये मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचं उत्पादन करतात, परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळं असतं. जसं लक्स साबणेचं उत्पादन, संतूर साबणेचं उत्पादन हे वेगवेगळं आहे. आणि त्यामध्ये वस्तुभेद करत असताना, वेगळेपण दाखवित असताना, संतूर साबणेमध्ये काय असतं? हळदी आणि चंदन असतं हे सांगितलं. आणि लक्स साबणेमध्ये गुलाबाचा अर्क असतो असं सांगितलं. म्हणजे यामध्ये भिन्नता, यामध्ये वेगळेपणा आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. सोबतच ह्या ज्या वस्तू असतात ह्या विशिष्ट ब्रँडच्या असतात किंवा छाप वेगळा असतो. बघा, लक्सचं जर रॅपर पाहिलं तुम्ही, कव्हर जर पाहिलं तर कव्हरवर आपल्याला गुलाब दिसून येईल. लक्स लिहित असताना ते वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं दिसेल. त्याचं जे व्यापारी चिन्ह ट्रेडमार्क असतो तो ट्रेडमार्क वेगळा असतो. हा ट्रेडमार्क वेगळा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वस्तूची आकर्षक बांधणी केली जात असते. त्याचा जो दर्जा असतो, नक्षीकाम असतं किंवा रंग असतं
किंवा वेस्टर्न असतं रॅप, ज्याला रॅपर म्हटलं तर ते, त्याचा आकार इत्यादी बाबतीमध्ये वेगळेपणा असल्याचं पाहायला मिळतं. याचा अर्थ उद्योग संस्थांच्या उत्पादनाला जवळचा पर्याय आढळतो. काय म्हणजे आपली गरज पूर्ण करण्याकरिता दोन्ही वस्तू वापरल्या तरी चालतात, पण वेगळेपणा त्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जात असतो. जवळचा पर्याय आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतं आणि त्याच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक असते. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर भ्रमणध्वनी असेल किंवा मोबाईल असेल. बघा, मोबाईलमध्ये रिअलमी आहे, रेडमी आहे. बघा, रिअलमी, रेडमी नावामध्ये थोडंसं साम्य असल्यावर काय, परंतु त्या दोन्हीचं उत्पादन वेगळं आहे. सॅमसंग आहे, जिओनी आहे, किंवा ओप्पो आहे, किंवा विवो आहे. ह्या त्या मोबाईलचं उत्पादन करतात, परंतु कसं त्या वेगवेगळ्या, आणि मग ते वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे वेगळेपण कसं आहे या कंपन्या दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे यामध्ये अशा पद्धतीची फॅसिलिटी आहे, त्याची रॅम एवढी आहे, त्याचं रोम एवढं आहे, किंवा याचं सॉफ्टवेअर असं आहे, त्याचं ते हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, त्याचं कॅमेरा इतका मेगापिक्सल आहे, तेवढा मेगापिक्सल आहे, मागे 4 कॅमेरे आहे, पुढे 2 कॅमेरे आहे, पुढे सुद्धा फ्लॅश आहे, मागे दुप्पट फ्लॅश आहे, त्याच्यानंतर फोटो काढला तर उडत्या विमानाचा फोटो सुद्धा काढता येतो, वगैरे वगैरे. वेगळे पण जे आहे हे या माध्यमातून दाखविलं जात असतं, वस्तुभेद केला जात असतो. त्याचप्रमाणे जे कोल्ड्रिंक्स आहे ते कोल्ड्रिंकच्या बाबतीत आहे, पेप्सी असेल, कोका कोला असेल, थम्सअप असेल, मिरिंडा असेल, किंवा इतर कोणतेही शीतपेय आहे, हे सुद्धा तसंच आहे ते कोल्ड्रिंक शीतपेयच आहे, परंतु ते त्यामध्ये वेगवेगळे आहे. वेगळे पण आपल्याला त्या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवण्यात येत असते. त्यानंतर पुन्हा चौथं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. अल्पाधिकारी बाजारपेठेमध्ये प्रवेशास बंदी असते, निर्गमन मात्र मुक्त असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश असतो आणि निर्गमनावरही बंदी नसते. मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये प्रवेशावरही बंदी असते, निर्गमन तर नसते. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारपेठेमध्ये उत्पादकांना आणि विक्रेत्यांना मुक्त प्रवेश असतो आणि निर्गमन सुद्धा असतं. बाहेरही जाता येतं आणि उत्पादन घेऊन त्या बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी सुद्धा येतं. तोटा होत जर समजा असला तर मग त्यावेळेला उत्पादन संस्था काय करतात, बाजाराच्या बाहेर निघत असतात. अशा प्रकारे मुक्त प्रवेश आणि निर्गमन या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे विक्री खर्च. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्री खर्च नसतो हे गृहीत आपण पाहिलं, पण मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये मात्र विक्री खर्च असतो, विक्री खर्च येतो हे सांगितलं आता. म्हणजे विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये दिसून येतो, आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी, वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी हा खर्च येत असतो. जसं ॲडव्हर्टाईजवर होणारा खर्च आहे, विक्री खर्च आहे, किंवा त्याचा जो प्रचार आहे तो प्रचार करण्यासाठी होणारा खर्च, जाहिरातीवर होणारा खर्च, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेण्याकरिता येणारा खर्च, किंवा एक वस्तूवर दुसरी वस्तू फ्री यासाठी होणारा खर्च. यामुळे काय विक्री खर्च येताना दिसून येतो. म्हणजे उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा जो काही खर्च असतो त्याला विक्री खर्च असं म्हटलं जातं. तो विक्री खर्च असतो.
दूरदर्शनवर जाहिरात द्यायची असेल त्यावर खर्च करावा लागतो. आकाशवाणीवर जाहिरात म्हणजे रेडिओवर जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी खर्च करावा लागतो. पेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागत असेल तर त्यासाठी खर्च करावा लागतो. भिंतीवर जे जाहिरात करावी लागते किंवा छापावी लागते त्यासाठी खर्च करावा लागतो. म्हणजे फलक जाहिराती कराव्या लागत असतात, होल्डिंग्स लावावे लागतात. कधी कधी या वस्तूंच्या उत्पादनाचं प्रदर्शन सुद्धा भरवावं लागतं, खिडकी प्रदर्शन सुद्धा भरावं लागतं. कधी कधी सॅम्पल म्हणून मोफत भेटवस्तू सुद्धा द्याव्या लागतात. नमुना जे सॅम्पल आहे ते सॅम्पल द्यावं लागत असतात. आणि यामुळे काय होतं की विक्रेत्याला किंवा उत्पादकाला विक्री खर्च येताना दिसतो, विक्री खर्च येतो. नंतर 6वं वैशिष्ट्य दिसून येतं या मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचं किंवा स्पर्धेचं, ते म्हणजे जवळचा पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वस्तूंना अगदी जवळचा पर्याय उपलब्ध असतो. विविध कंपन्यांचं साबण आहे, शीतपेय आहे, या बाबतीत आपल्याला सांगता येतं. या अगोदरच आपण जवळच्या पर्यायाच्या बाबतीत स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे लक्स साबण, संतूर साबण किंवा दुसरे ॲलोवेरा साबण असेल किंवा एखादी दुसरी कोणती डेटॉल साबण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची साबण असेल तर त्यामध्ये काय असतं, जवळचा पर्याय असतो. ही वापरली तरी तेच काम करतं, तीही वापरली तरी तेच काम करतं. फक्त एकच काय त्यामध्ये अशा पद्धतीचा फरक आहे. लक्समध्ये काय आहे, गुलाब अंश आहे आणि संतूर साबणामध्ये चंदन हळद आहे, टर्मरिक. किंवा तुम्ही फेअर अँड लवली घ्या किंवा विको टर्मरिक घ्या, विकोचं उत्पादन घ्या, सारखंच काम करतं. पण विको टर्मरिक म्हटलं तर विकोमध्ये काय टर्मरिक आहे म्हणजे हळद आहे, आणि फेअर अँड लवलीमध्ये काळ्या व्यक्तीला 7 दिवसात गोरं करण्याचं एक तंत्र आहे. माहिती नाही कसं आहे हे, तुम्हालाच माहिती असते, तुम्हीच जाणे. म्हणजे अशा पद्धतीनं जवळचा जो पर्याय आहे हा पर्याय याच्यामध्ये दिसून येतो. कोल्ड्रिंकमध्ये जर कोका कोला जर प्यालं तर कोका कोलामुळं हा स्फूर्ती येते वगैरे वगैरे सारख्या जाहिराती आपल्याला. पेप्सीच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याला थंड वाटायला लागतं. उन्हाळ्यामध्ये थंड जर समजा गरम वातावरण असतं, त्या गरम वाटेमध्ये आपण आपलं शरीर थंड करण्याकरिता मग काय मिरिंडा असेल, कोका कोला असेल किंवा जे असेल ते मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ती जाहिरात रंगविली जाते आणि असतं काय तर काहीच नाही. फक्त हा फरक दाखविला जातो, जवळचा पर्याय हे दाखवलं जातं. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे गटसंकल्पना. या मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये गटसंकल्पना असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये चेंबरलेन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटसंकल्पना वापरली आहे. उद्योग म्हणजे काय, एकाच प्रकारचं उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्थांचा समूह म्हणजे उद्योग. अनेक कारखाने, एकाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणारे अनेक कारखाने, याला उद्योग म्हटलं. जसं साखर उद्योग आहे, कापड उद्योग आहे किंवा सूत उद्योग आहे किंवा एखाद्या वस्तू तयार करणारा टीव्ही उद्योग आहे. ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं किंवा वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या संस्था एकत्र म्हणण्यापेक्षा उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना मिळून उद्योग तयार होतो. तर चेंबरलेन यांनी उद्योग याची संकल्पना मांडण्याऐवजी त्यांनी काय केलं, गटसंकल्पनेचा विचार केला. एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग.
तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या उद्योगांचा समुदाय म्हणजे गट संकल्पना होय. म्हणजे साबणा आहे त्या साबणा वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकांना पर्याय आहेत आणि त्यांचं जे उद्योग म्हणजे त्या कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या समूहाला आपल्याला काय गटसंकल्पना म्हणता येईल. आणि यातून मग काय वस्तुभेद निर्माण केला जात असतो. म्हणजे एकमेकांचा जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. परंतु साबण म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या साबणामध्ये वेगवेगळ्या भेद करण्याचं कार्य केलं जात असतं किंवा भेद दर्शविला जात असतो, सांगितला जात असतो. आणि हा वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय किंवा गटसंकल्पना आहे. उदाहरण जर घेतो म्हटलं तर औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह. जसं डिकोल्ड ही एक औषधी आहे, टॅबलेट आहे की जे तापावर वापरले जाते. पॅरासिटामॉल आहे, त्यानंतर क्रोसिन आहे. आता ह्या तीनही कंपन्या ज्या आहेत त्या तीनही कंपन्या ज्या औषध निर्माण करतात, टॅबलेट्स निर्माण करतात, ह्या तापावर निर्माण करतात. पण क्रोसिनमध्ये अमुक तत्व आहे, पॅरासिटामॉलमध्ये तमुक तत्व आहे किंवा डिकोल्डमध्ये दुसरंच एखादी तत्व आहे. हे एक काय वस्तुभेद केला जात असतो, भेद केला जातो. आणि या संस्थांचा समूह याला गटसंकल्पना म्हटलं गेलेलं आहे. गटसंकल्पना असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता वस्तुभेद पाहत असताना आपल्याला यामध्ये हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये आपल्याला वस्तुभेद दाखविता येतो. बघा, म्हणजे ज्या वस्तू असतात त्या वस्तू कशा असतात, सारख्याच असतात जवळपास, परंतु त्यामध्ये भिन्नता किंवा त्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. बघा, उत्पादन आहे आणि पर्यायी वस्तू आहे. बघा, जेनेमी तेल आहे. हे काय जेनेमी तेल कशाचं आहे, कशासाठी वापरलं जात असतं, खाण्यासाठी वापरलं जात असतं असं समजा. आता जेनेमी तेल आहे, हे जे जेनेमी तेल आहे त्याचा पर्याय एखादे दुसरंच तेल आपल्याला दिसून येईल. मग ते तेल कशाचं, फल्ली तेल असेल किंवा दुसरं काही असेल. किंवा कोलगेट टूथपेस्ट आहे. आता या कोलगेट टूथपेस्टला पर्याय क्लोजअप आहे का नाही, पर्यायी वस्तू क्लोजअप आहे. त्यानंतर रेड लेबलच्या आहे आपण महाराजा चहा आपण पाहतो. ब्रूक कॉफी आहे, इथे ब्रूक बॉन्ड कॉफी आहे. ॲक्टिवा दुचाकी आहे, यामध्ये ॲक्टिवा ही होंडाची आहे. मेस्ट्रो आहे, हिरोची मेस्ट्रो आहे. जेनेमी तेल जर आपण पाहिलं, या तेलाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं आहे, म्हणजे वेगळं धान्याचं तेल असेल किंवा कोणतं धानाचं तेल असेल, वेगळी जी कंपनी असेल त्या कंपनीचं नाव आपण पाहतो. किंवा जर समजा एखादी जेनेमी जर समजा हेअर ऑइल असेल, म्हणजे डोक्याला लावण्याचं तेल जर असेल, तर आपल्याला काय एखादी दुसरं जे तेल आहे तेल जर पाहिलं तर आवळा तेल आपण पाहतो, आमला तेल आपण पाहतो, बदाम आमला तेल. म्हणजे अशा पद्धतीने काय होतात, वेगवेगळ्या ह्या ज्या वस्तू आहे या वस्तू पर्यायी वस्तू आपल्याला दिसून येतात आणि या माध्यमातून काय वस्तुभेद केला जात असतो. म्हणजे ही वस्तू या वस्तूपेक्षा कशी वेगळी आहे हे दाखविलं जात असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा विचार केलेला आहे. याबरोबरच आपण 5वं प्रकरण इथे संपवलेलं आहे. नंतरच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण 6व्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. 6वं प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्र, नंतरच्या तासिकेमध्ये भेटू.
धन्यवाद.